तुम्ही चालले आहे का? होय मी तर येणार आहे. हा आपण खूप मजा करू. होय. ऑनलाईन विचारू याला. हा तुमची सहलीला जायची तयारी झाली का? हो माझी तर पूर्ण झाली. माझी पण झाली. हा चालतंय. माझी सहली तयार झाली आहे. तुमची झाली का? हो हो आपण खूप धमाल करायची. एक नंबर धरून राव पैसे भेटला आपले. चला एक नंबर धरून काय असं बघून लगा जीवनासाठी एक नंबर. पाणी कसलं दिसते लगा नुसतं माग लगा पाणी एकदम ओके मध्ये ओके. चला गे. थँक यू. ते 25 झाले. बघलं किती आले. हयते पाठव हयते इल्ले पहिले हयते पाठव पुढे पुढे काय मागे पुढे आपण आलोय आता भावानं सिंदूर किल्ल्याला लागून या शाळेत केलं
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिसरं चौथं पर्याय कसं जवळ येऊन भाड्याने किंवा पुराने दरवाजा तोडायचा प्रयत्न केला की वरून दरवाजा टाकायचा शत्रूंच्या अंगावर भाजून मारायचा ते 3 होल आहेत खाली आपला बंद केला तो अजूनही प्रथा चालू आहे 25 नोव्हेंबर 1664 महाराजांनी पायावरणी केली आणि 29 मार्च 1667 किल्ला बांधून पूर्ण झाला 3 वर्ष त्याला खर्च 1 कोटी वन सुवर्ण मुद्रा हिरोजी वेंदुरकर इंजिनियर रायगड बांधला त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे टाळ्या वाजवा. चला 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 मुली चाललेल्या आहेत. जय भवानी. जय शिवाजी. चला म्हणा जय भवानी. जय शिवाजी. वरील छटतात आणि या किल्ल्यातल्या सर्व लोकांना मटणाचं जेवण असतं त्या दिवशी महाराजांतर्फे. कधी माहित आहे का? चाललाय बस. किल्ला ताब्यात घ्या फिल्म बनवायला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय 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 भवानी. आज हा सिंधुदुर्ग किल्ला बघून फार छान वाटलं. हा खूपच छान वाटते. अरे वरून तुला कसं वाटलं? अरे खूपच मस्त होता किल्ला. मला लय भारी वाटलं. चला पुढचा पण. सिंधुदुर्ग किल्ला बघून फारच छान वाटलं ना गं? हो हो खूप छान आहे किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला पण कसं वाटलं? मला सिंधुदुर्ग किल्ला बघून खूप मस्त वाटलं. तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघून कसं वाटलं? मस्त.
सिंधुदुर्ग किल्ला बघून कसं काय वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघितलं. ते मंदिर बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हो? भारी वाटलं. मग आईस्क्रीम खाऊन कसं काय वाटलं? ते ट्रिप काढलेली आपल्या शाळेची, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? ट्रिप काढली, पिकनिक झालं. छान झालं. अशा प्रकारची ट्रिप काढावं का नको? म्हणजे तुम्हाला एकंदरीत अतिशय छान आणि अशा पद्धतीने परतीचा प्रवास सुरू झाला. काल सिंधुदुर्ग फिरून खूप भारी वाटलं. हा अगं एवढं थकलं मला तर झोपच लागली. एवढ्या जरा झोप लागली, सकाळ उठायचं ते कळलं नाही. खरंच कडलास हायस्कूल कडलास एक नंबर. आज गणपतीपुळ्याला आपल्याला मुक्कामला जायचं आहे. होय आज धमाल करायची. बरं झालं बाई, सहलीला आली, परत अशी मजा करायला भेटणार नाही. बरं झालं. अगं दहावीच्या मुली गेल्या. ओम, आज आपण गणपतीपुळ्याला मुक्कामाला जाणार आहोत. हा काल आपण भरपूर धमाल केली, आज पण करूया. हो चल. ड्रेस लगा स्वेटर लगा. अरे इथं मग बोल का बसला, चला निघाई. चला तुमची वाट बघू असं लवकर. एसटी निघाली, चला चला. एसटी निघाली, चला चला. चला लवकर, आपल्याला काल पण मजा किती मजा करायची. आली मला कोणतं बीच आहे? कोणतं बीच आहे? कुठल्या बीचला आलाय? कोणत्या बीचवर आलोय? तारकर्ली बीच. बाबा लागता कसं वाटतंय? एकदम बरं बरं ना? हो, एक नंबर.
हाय. आता आपण कुणकेश्वरच्या मंदिराला आलोय, सगळ्यांनी नीट दर्शन घ्या. होय. काय आनंद आहे. जाताना ही रेसिपी आहे, ह्याच्यात शेंगदाणा वगैरे भाजायला येते घरी गेल्या ह्याच्यात टाकायचं, शेंगदाणा टाकायच्यात, बरं शेंगदाणा काढायचं. ही आतली 1 किलो 2 किलो घ्या. नाही तुम्हाला पाहून पाठी घासायची नाही. हा कुठं चाललाय? मॅडम सर येऊन कसं काय वाटतं तुम्हाला? मस्त एकदम छान. ए चला रे चला, आता कुणकेश्वर मंदिर आलं रे, चला लवकर चला चला. घाई करा हातून का झाले आहे ते. बस करा. समुद्र सो ब्युटिफुल. आणि मंदिर आहे ते वंडरफुल मंदिर आहे, जुनं मंदिर आहे कोकणातलं. आणि साईडला बीच आहे. हा अवश्य दर्शन घ्या आणि बीचचा आनंद घ्या. ओके ठीक आहे. काय समुद्र, काय त्या लाटा, आणि काय कुणकेश्वर मंदिर, एकदम ओके. एकदम ओके. मोबाईल नाही दुसऱ्याला जेवण मस्त आहे का? खूपच मस्त आहे. जेवण कसं काय? छान आहे. किती भारी शाळेत जेवण दिलंय ना ग. हो ना, सांगा. कसं आहे?
काय वाजत नाही बाहेर गेल्यानंतर तरी कसा आहे मंदिरात कसं काय वाटलं? भारी वाटलं ना? कसं वाटलं? मंदिरात कसं काय वाटलं? भारी भारी कोण माहिती परवा मंदिरात कसं काय वाटलं? छान मंदिरात लई भारी वाटलं लई छान वाटलं आणि काय सांगता मंदिर पण कसं वाटत तुला? छान वाटलं? मस्त आहे. काय नाही काय मस्त टार्गेट आहे ना साडेतीनशे आमच्या ह्याचे घेतले असं काय बरेच दिली असते जरा फ्रेश म्हणजे एखादा फोटो बिटो काढू द्या आमच्या ते ऑर्डर करतो कुठले Yeah.
काय जेवण खूप भारी खूप भारी आहे. आज मस्त एकदम जेवण झाल्यासारखं वाटेल. हा लय भारी. जेवण कसं काय मस्त मस्त ना ओके ओके शाळेत आमची सोय आज एक नंबर केली आहे. शाळेत आमची सोय एक नंबरच केली आहे. खरं काय केलं गुड मॉर्निंग गणपतीपुळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आपण गणपतीपुळ्यामध्ये आहे हो आपल्या सरीचा आज तिसरा दिवस आणि आपल्या शाळेनं अशा प्रकारच्या लक्झरी रूम्स मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्या शाळेनं त्यांना दिलेले आहेत आणि सगळी मुलं खुश आहेत. अतिशय जबरदस्त एक नंबर आपली सोय एवढी भारी आहे झोपायची सोय गरम पाणी आंघोळीला हां इतकं मस्त आणि पोरं इतकी भारावून गेलीत का नाही अशा म्हणजे अशा रूम पाहिजे आणि या पद्धतीनं आपल्या एकदम आनंदात अतिशय आनंदात ईच अँड एव्हरी प्रत्येक स्टुडंट आनंदी आनंद दाखवू देतो त्याच्या चेहऱ्यावरून तो आनंद ओसाडतो. आणि थोड्या वेळानं आता आपण गणपतीमध्ये जाणार आहे. जो नवसाला पावणारा गणपती आहे म्हटलं जातं तो म्हणजे मानाचा गणपती आपला विघ्नहर्ता गणपतीपुळेचा त्याच्या दर्शनासाठी आपण जाणारच आहोत. मला वाटतं आपण सगळेजण आता तिकडे जायला हरकत नाही. बरोबर आता थोड्या वेळानं आपण तिकडे निश्चित जाऊया. सगळे विद्यार्थी तयार व्हायला लागलेत आपण तर आधी तयार होऊन बसलो सगळ्यांच्या अगोदर तयार आहे. आता आपण जाऊया मुलांकडे जाऊया त्यांना सगळी तयार झाली जाऊ दर्शन घ्यायचं बेस्ट चाल. तिसरा दिवस एन्जॉय आपल्या गणपती दर्शनाला जायचं. पोरांनो कसं काय मग सर कसं काय वाटलं तुम्हाला नंबर सर आजचं नियोजन कसं काय होतं राहण्याचं मस्त होतं सर सगळं मस्त होतं ना कसं वाटलं आज तुम्हाला गणपतीपुळे झाल्यावर चांगलं वाटतंय ना तुम्हाला कसं वाटत होतं तुम्हाला कसं वाटतं गणपतीपुळे झाल्यावर छान वाटलं ना ओके कसं वर्षी भाऊ कसं आहे कसं वाटतंय गणपतीपुळे झाल्यावर कसं आहे गणपतीपुळे कसं आहे छान अतिशय नाव थोडं काम आहे ए सिद्धार्थ फोटो घ्या स्वामी मॅडम ना म्हणावं मुली कसा वाटला कोकण कसं आहे ट्रिप एकदम छान. आजचं ठिकाण कसं आहे आजचं आज ठिकाण लय भारी. चला चला येऊ का ए कसं वाटली आजची सोय खरं का उगाच बर चांगली सोय झाली ना व्यवस्थित त्या शाळेने अशी सोय केली अशा लक्झरी लोक कुठं सुद्धा मिळणार नाही. खूप भारी वाटलं खूप भारी केलं आणि ते लक्झरी वगैरे मस्त होते. रूम पण खूप छान होता एसी वगैरे होता. खूप भारी वाटलं रूमामध्ये पण शांतपणे झोप लागली. टीव्ही वगैरे आपण पाहिलं मजा आली ना खरं खूपच मजा आली खरं तर. अशी मजा आपल्या कोणत्याही ट्रिपला येणार नाही आपल्याला. होय होय चला मुली चला जायला जाऊया. छान आहे छान आहे रात्री काय खाल्लं तेव्हा शुद्ध शाकाहारी होती. काय स्वयंभू मूर्ती आहे नवसाला पावणारी मूर्ती आहे गणपतीची. शांतता राखायची तिथं शिस्त पाळायची आहे. दर्शन अगं ती नवरा माझा नवसाची पिक्चर नाही का त्याची सुरुवात तिथं झाली आपल्याला आता चला लवकर चला चला चला
मंदिराचे फोटो कॅमेराच लोक बसत नाही आम्ही राहतोय. गणपती बाप्पा डायरेक्टर प्रोड्युसरची नाव आली पाहिजे बघा. ओके पोरांनो गणपती दर्शन करून कसं काय वाटलं? प्रसन्न वाटते सर, मला लय भारी वाटलं, मनाला प्रसन्न वाटते. पोरांनो गणपती दर्शन कसं काय झालं? लय भारी. एक नंबर. जाऊया पण प्रसन्न कसलं भारी वाटतं. लाडूचा प्रसाद घेतला का रे? एवढा मोठा समुद्र आहे. समुद्र बघायला एवढा मोठा समुद्र. शैक्षणिक सहल ओके झालं. गणपती दर्शन झालं ओके देवाचं दर्शन करून मस्त मस्त ध्यान वाटलं, आनंद वाटला. ध्यान बिन घेतलं. एक 15 मिनिटं फोटो सेशन थोडंसं केलं. छान आहे एकदम. आता बीचवर आलो. पॅन्ट वर केली आता. मुलींनो या ठिकाणी येऊन आपण गणपतीपुळेच्या काठावरती आहोत. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय ना? गणपतीचं दर्शन व्यवस्थित घेतलं? हो एकदम खूप छान घेतलं. समुद्र बघ किती छान आहे. दर्शन घेतलं. गाडी घरला घेऊन जायचे काय? नको कशाला लोकांची.
काय वाटलं सलीला येऊन? मज्जा. इथं का दुकान बंद आहे? खरेदी करायला पुढच्या बाजूला चालू आहे. इथं आत जायचं आत आहे आत मार्केट ही खाण्याचं आहे बाहेर शॉपिंगचा. फोटो काढ. फोटो सुद्धा येणार नाही अगोदर नाही झालं असेल इथे. बरं झालं. तुमचे लाडू पॅकेट अजून घेणार आहे. गाड्या आत बसून चार पिशव्या भरले असं बघते खाली सगळं पहिल्यांदा बोलून बघतो. साडीच्या गाड्या वगैरे असते बोलून बघतो कसं करतो. खूपच गर्दी अलोट गर्दी. पैसे चला 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 ह्या मुली आपल्या नव्हत्या ना. आपल्या गेला पडतो. शूटिंग सर तुमचा व्हिडिओ काढलाय बघा सर. पहिल्यांदा आधी आपण केलं सगळं बिघडतंय बघा. त्या दोघी तुम्ही मोजल्याच नाही. ती विद्यांची तिला बोलू जाऊ.
20 रुपये 30 रुपये घेणार आहे. मला देऊ 20 रुपयाची आहे. वाजवायला तर नुसतं धरल्यासारखं करूया राजा. असं ते आपल्या गावात सरकाय गावात तिकडे सरकाय एकदम छान. खूप मस्त झाले. मला पण मला पण गजल नाही. चित्रपट निर्मिली आमचे. पोहे एकदम मस्त झाले. साखरे जरा गोड पण आहे. तरी पण भारी आहे. मस्तच. एक नंबर. एक नंबर पोहे झाले. भारी. एकदम ओके मध्ये. ओके. क्वालिटी आहे. कधी तरी खायला मिळते. हा होय मस्त आहे. पाणी असं पडलेलं आहे. इकडचं पाणी नाश्ता झाला. सगळ्या सुविधा चावी नाटखोळाच असते. होय की अगं मला माहितच नव्हतं सरीला एवढी मजा येते. सध्या तुला मजा आली का गं? अगं तू काय विचारतोय? पाहायला मला घोडा आली एवढी मजा आली. हो का? अजून एक दिवस सहल पाहिजे होती ना गं? आपण खूप मजा केली असती. आता घरी गेल्यावर आपल्याला काहीच करमणार नाही. उद्यापासून आता शाळा असणार आहे. बरोबरच आहे. लगा काय सांगायचं या वर्षी आपली आगळी वेगळी सहल झाली. हे लगा आई उडन ना दाखवा नसता लगा डीजे डीजे कसलं बाहेर पुन्हा आयुष्य काही असं सण मिळलं का या वर्षी आलो म्हणला लय बाहेर झाली काय हे काय ना ते बघायला भेटतील का नाही ते पण माहित नाही. लगा आपला परतीचा प्रवास सुरू झाला सर तरी संपण्याचं वाटते. असं कायम प्रवास करत राहावे असं वाटते. पहिला कसं लय मजा आली आता.
ए चला कशाला बोलतोय म्हणलं कशाला मस्ती करतोय बोलतोय म्हणलं मला मी कसं आहे बघ आता पाणी गेला पडचाल रे आपण होतो काय घेतलं काय घेतलं पुढे काय पाणी जर गरम होतं पाणी हात होय किती गरम आहे हिटर पेक्षा गरम पाणी आहे हिटर एवढं पाणी गरम येत नाही पहिल्यांदा गरम परत कसं गरम वर्षानुवर्ष चालू आहे सकाळ आणि वर्षानुवर्षी चालू कंटिन्यू काय भारी वडायचं पाणी थोडा वेळ बाहेर पडायचं थांबते पाणी म्हणजे उपसा झालं कसं होतं तसं स्टँडवाली सावकाश घ्या काय मुरगाळ बघा वाफा येते का गरम पाण्यात गेला दे माझी अपडेट दाखवते गरम आहे का हा कसं वाटतंय लय गरम आहे का लय थोडं बघा सारखं
ते आपला उघड सर का जाम गरम पाणी होतं काय ते पाणी काय ते एकदम गरम चहा. चपाती अजून घ्या. परत संध्याकाळी आपल्याला 8 ते 9 वाजतील संध्याकाळी अजून जेवण आहे. संध्याकाळी काहीतरी अशा काही नाही त्यामुळे जेवण कसं काय मस्त आहे ना. आपल्या शाळेपर्यंत 3रं जेवण आहे तुम्हाला हे. या जेवायला तर म्हणायचं जेवण कसं काय मस्त जेवण खूप छान आहे. गरम गरम चपाती भाजी किती छान आहे. बघायला अंडकरी जेवण कसं काय पायल लग्न उकलं की आपलं. काल लग्न का आज होतं काल झालं. फोटो बघितले पोरांच्या. जेवण कसं काय अंडाकडे एकदम ओके मध्ये सगळं कसं एकदम ओके अंडाकडे एकदम भारी. एकदम माझ्या रेग्युलरच्या या पिल्याबरोबर 15 ना घरची काही 350 गेली तुम्हाला. हो सर जरा 2 मिनिटाकडे लोकांनी वाचून द्या काय ते फोटो काढू नको आपण. तू बोललास ना आज सकाळच जाताना मी त्याला बघितला होता. आज सकाळ अरे दादा इधर जा रहा है लकडी पे जा रहा है लकडी बाराला जायचो तर झोपायची माणसं नाहीतर मग ते म्हणायचे काय तर घेऊन आला असं उद्या काय जाऊ काय होते उद्या खायचं सर वाट बघत असतील तोवर वाज सुटायचा तुला. सर सो म्हणते अरे वा वा छान छान बरं केलं बघ तुला माझी काळजीच आहे म्हणतील तर शेतात काय मटण होय आंबाट बोर
शाळेत तुम्हाला जेवण दिले आपण शिकायचं कसं वाटतंय? काल दुपारी पण काय होतं शाक मांसाहारीच होतं. त्यांना लावून आहे तुम्ही मांसाहारीला घरी आपण घरचं जेवण काय चांगलं आहे जेवण बेस्ट ना. ओके चांगला मांसाहारी जेवण आहे किती आहे कसं आहे का उद्यापर्यंत पसर जेवण कसं आहे चिकन छान आहे. तू आपल्या शाळेची भाजी विचारते रोज इथं तेच असते रोज अशा पद्धतीने जेवण असते. कधी कधी तुम्हाला अशा मांसाहारी असते. शाळेत आपल्याला 1 नंबर जेवण 4थं जेवण आहे ते पण मांसाहारी आहे ना तुमच्याकडे मग तिकडे 1500 रुपये घेतले तिथे विचार केला मुलांना जेवण दिलं नाही गाडी तुम्ही जेवण घ्या तुम्हाला हे ताट सांगतो शाळा आपल्याला 4थं जेवण देतो ते पण मांसाहारी जास्त जेवण आहे. जेवण कसं आहे 1 नंबर सर 1 नंबर. यशनादिती कुठे गेली तर काय फुडलेला मला का सली आठवणी काढू तर आम्ही सली असलेली वाटते काय लहान ती कसली भारी मज्जा सहलीची काय ती वाट लागली मला त्या वर्षीला काय 1 नंबर मजा दिसेल ना काय एवढी मजा येईल मला असं वाटलं नव्हतं. काय तरी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. काय ती दर्या काय ते पाणी एकदम ओके मध्ये सेल्फी स्टिकवर कसला भारी व्हिडिओ केला आपण काय नाचलो आपण डोकं कसं मध्ये एन्जॉय झालं. चल ना किती वाजले बघायला मॅडम तर चल एन्जॉय नाही केली. काय कसं वाटतं सुरीला जाऊन एकदम भारी वाटले. आम्हाला मजा आली. खूप मजा आली. डान्स किती केला आपण समुद्रामध्ये व्हिडिओ खूप केले. तिथं जेवण वगैरे खूप भारी होतं. खूप भारी होतं तिथलं सगळं. आणि आपल्याला किती वेगवेगळ्या नवीन ठिकाणी जायला भेटलं. नवीन ठिकाणाची माहिती भेटली. हॉटेल्स वेगवेगळे बघायला मिळाले. हॉटेलमध्ये जेवण पण भारी होतं आणि राहण्याची व्यवस्था पण खूप छान होती. किती मस्त व्यवस्था होती ना. अगं पण हिटर आणि एसी तिथली चालू झाली नाही. होय अगं तिथं जर हिटर चालू झाला असता तर आपल्याला अजून गरम पाणी मिळालं असतं. काय ती सहल आपली सगळी ओके मध्ये जाईल. होय अगं काय ती सहल काय ते कोकण काय ते हॉटेल काय ती मज्जा सगळं कसं एकदम ओके मध्ये सगळ्यात भारी सहल होती. हा आपल्या आयुष्यातील एकदम अविस्मरणीय क्षण होता. होय अगं आता चला तास भरलाय चला जा. चला चला मॅडम तास भरलाय चला.